महाराष्ट्र म्हणजे काय? महाराष्ट्र म्हणजे महान राष्ट्र. माझा महाराष्ट्र महान आहे. तो शांतीचा संदेश देणाऱ्या तथागत भगवान गौतम बुद्धांचा महाराष्ट्र आहे, महान आहे. आरक्षणाचे जनक ज्यांनी पहिल्यांदा स्कॉलरशिप दिली असे महान राजे छत्रपती शाहू महाराजांचा महाराष्ट्र महान आहे. 62 किलोची तलवार हाताळतो त्याचं नाव येसाजी. 2000 शत्रूंना झुंज देतो त्याचं नाव बाजी. 8 तासामध्ये दिल्लीहून पुण्याला घोडा आणतो त्याचं नाव संताजी. 1.5 तासात दुश्मनांच्या तंबूला कळप तोडतो त्याचं नाव धनाजी. वाघाला फाडतो त्याचं नाव संभाजी. आणि ह्या सर्वांना एकत्र मिळून स्वराज्य निर्माण करतो त्याचं नाव शिवाजी. अशा राजाधिराजे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र महान आहे. माझा महाराष्ट्र महान आहे तो ज्यांनी विधवांसाठी आश्रम खुले केले, दलितांना पुण्यात पिण्याच्या पाण्याचा हौद खुला केला, अशा ज्योतिराव फुलेंचा महाराष्ट्र महान आहे. जी स्त्री शिक्षणाचे जनक ज्यांनी स्त्रियांना शिकवलं, माणसात बसण्याच्या काबिल बनवलं, अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा महाराष्ट्र महान आहे. जगतात तर सगळेच, पशु पक्षी किडे मुंग्या सगळेच जगतात, पण माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवलं असे घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र महान आहे. अशा महान महापुरुषांना माझा कोटी कोटी प्रणाम करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते. सैनिक ही माणसे युगे बदलून टाकतात व त्याचे परिणाम बऱ्याच काळापर्यंत टिकतात. ते आपल्या भक्कम विजयाद्वारे समकालिकांना दहशत घालून दिपून सोडतात. कुणी आपल्याला महान पुरुष म्हणावं याची वाट न बघता ते स्वतः महापुरुष बनतात. ही महापुरुषाची मीमांसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली आणि त्यांचे कर्तृत्व स्वतः महापुरुषांचे बनले. परंतु या महापुरुषाला घडविणारा एक सैनिकी पेशातील महान शिल्पकार होता, तो म्हणजे सुभेदार रामजी आंबेडकर. सुभेदार रामजी आंबेडकर ज्या महार जातीत जन्माला आले त्यांचा स्वतंत्र असा एक इतिहास आहे. महाराष्ट्रातील अस्पृश्य जातींमध्ये महार ही प्रमुख जात आहे. या जातीचा जुना इतिहास काळाच्या ओघात गडप झाला आहे. तरी पण जी माहिती सध्या उपलब्ध आहे त्यावरून महार हे लोक महाराष्ट्राचे मूळचे रहिवासी होते. एवढेच नव्हे तर ते अत्यंत बुद्धिमान, सुसंस्कृत आणि पट्टीचे लढवय्ये होते आणि एकेकाळी महाराष्ट्राचे राज्यकर्ते देखील. ज्या महाराष्ट्राला महारांनी जन्म दिला व परमवैभवाला चढविले त्याच महाराष्ट्रात महारांना कालांतराने राजकीय, धार्मिक, सामाजिक आणि आर्थिक गुलामगिरी पत्करून लाचारीचे जिने काढावे लागले. रामजी आंबेडकर यांचे वडील मालोजीराव सकपाळ. महारांची आडनावे पूर्वी कागदोपत्री लिहिले जात नव्हती, त्यामुळे त्यांचे आडनाव मालनाक असे पडले. कागदोपत्री नव्हते, या नावापुढे नाक हे शब्द लावायचे म्हणून त्यांचं नाव मालनाक असे पडले. मालोजीराव सैनिक होते आणि त्यांना चार अपत्ये होती. 3 मुले व 1 मुलगी. 2 भावांच्या पाठीवर 1 बहीण जन्माला आली. तिचे नाव मीराबाई. ती जन्मताच पांगळी होती. तिच्या पाठीवर रामजी जन्माला आले. त्यांचा जन्म 1848च्या सुमारास झाला. हे 3 भाऊ वयात आले तेव्हा लष्करात नोकरीस लागले. सैन्यात नोकरी करणारे जे महार होते त्यांना 2 गोष्टींचे जबरदस्त व्यसन जडलेले होते. एक दारूचे व दुसरे आध्यात्मिक ज्ञानाचे. काही जणांना एकाच व्यसनाने पछाडले होते तर काही जण दोन्ही व्यसनाच्या आहारी गेले होते. मालोजीरावांना मात्र एकाच व्यसनाचे आहार होते, ते म्हणजे आध्यात्मिक ज्ञान. रामजी 18 वर्षाचे असताना पलटणीस दाखल झाले. त्याच सुमारास लक्ष्मण सुभेदार मेजर मुरबाडकर आले होते. सुभेदार मेजर मुरबाडकरांना 1 मुलगा गणपत व 2 मुली भीमाबाई व बायजाबाई अशी 3 मुले अपत्ये होती. भीमाबाई ही मधली मुलगी. त्या काळी मुरबाडकरांची घरची परिस्थिती अतिशय चांगली होती. त्यांच्या घरातील थाट श्रीमंतीचा होता. घरातील स्त्रिया जरीचे शालू व पैठणी नेसत असत. अंगावर सोन्याचे दागदागिने असत. घरी पाहुणे आला तर त्याचे जेवण चांदीच्या ताटात केले जात.
अशा मुरबाडकरांची मुलगी रामजींच्या घरात दिली. रामजी व भीमाबाई यांचा संसाराचा गाडा सुरळीत चालू होता. रामजी व भीमाबाई या दाम्पत्याला 1891 पर्यंत 14 मुले झाली. या 14 मुलांपैकी काही मुले 1-2 वर्षाची असताना वारली, तर काही अगदी लहान असताना वारली. 7 मुलांचा त्रिपुट असा इतिहास आहे. बाकीची 7 मुले म्हणजे 3 मुले व 4 मुली. त्यांची नावे बाळाराम, गंगा व 4 मुली गंगा, रमाबाई, आनंदराज, मंजुळा, तुळसा व भिवा. भिवा म्हणजे भीमराव, अर्थात भीमराव हे शेवटचे अपत्य. सुभेदार रामजी 1879 सालात रावळपिंडीच्या लष्करात तळावर होते. त्यांच्याबरोबर इतर महार अधिकाऱ्यांची कुटुंबे होती. एके दिवशी पलटणीतील काही महिला जवळच्या नदीवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी काही गोसावी तिथे आले. त्यातील एक गोसाव्याने भीमाबाईकडे पाहिले आणि म्हणाला, भीमा, तू इथे? भीमा घाबरल्या आणि आश्चर्यचकित नजरेने बघू लागल्या. तेवढ्यात तो गोसावी म्हणाला, घाबरू नकोस, मी तुझा मोठा देर. मी संन्यास घेतला आहे आणि तुझ्या पोटी एक असा बालक जन्माला येईल की तो समाजाचा आणि आपल्या कुटुंबाचा उद्धार करील. एवढे बोलून तो गोसावी तिथून निघून गेला. भीमाबाईला स्वप्न पडू लागले. त्या स्वप्नात असे होते की एक स्त्री पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून भीमाबाईच्या अंगावर फुले टाकत असत. या स्वप्नांचा अर्थ काय असा विचार भीमाबाई आणि रामजी करत असत. आणि गोसाव्याने सांगितल्याप्रमाणे भीमाबाई सोमवारी 14 एप्रिल 1891 रोजी पुत्ररत्नाला जन्म दिला. बाबासाहेबांचा जन्म झाला. चोहीकडे आनंद पसरला. गुलामगिरीच्या ज्वाळांनी होरपळलेल्या समाजाला भीमासारखा हिरा मिळाला. पण बाबासाहेबांना लहानपणापासून अस्पृश्यतेचे नाहक चटके बसत होते. ते 18 तास अभ्यास करून संविधान लिहिले. पण बाबासाहेब जन्माला आले तेव्हा मऊ गावामध्ये चोहीकडे आनंद पसरला. दलितांचा उद्धार करणारा एक सितारा जन्माला आला. अरे आ गए ऐसे नजारे, अरे आ गए ऐसे नजारे, लेकिन ऐसा नजारा देखा नहीं. आसमान में छांव के देखा मगर मेरे भीमराज जैसा सितारा देखा नहीं, मेरे भीमराज जैसा सितारा देखा नहीं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गुरुजी शाळेत येऊ देत नसत. तेव्हा ते वर्गाच्या बाहेर बसून शिकायचे. इयत्ता 4थीत असताना त्यांचे गुरु त्यांना आवडता विद्यार्थी म्हणून त्यांचे नाव आंबावडेकर नाव खोडिले आणि आंबेडकर नाव टाकले. तेव्हा ते 18 तास अभ्यास करायचे आणि भारताची घटना लिहिली. त्यानंतर त्यांचा विवाह झाला. तेव्हा ती रमाई नाही बाळगली संसाराची कमा, पाठीशी उभी असता खंबीरपणे स्फूर्ती ज्योती रमा, लावून इलळा जगा वेगळा, झाली ग भीमाची सावली, माझी रमाई माऊली, माझी रमाई माऊली. स्वतः उन्हात बसली, झाली दिने दुबळ्यांची सावली, माझी रमाई माऊली, माझी रमाई माऊली. डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या दलित समाजाला, चिखलात गुरफटलेल्या समाजाला वर काढावे. आपल्या झोपी गेलेल्या समाजाला जागं करावं. दलित समाजाला कोणी पाणी प्यायला देत नव्हतं. पण पहिल्यांदा महात्मा फुले यांनी पुण्यात पिण्याच्या पाण्याचा हौद बांधून काढला व दलितांना पाणी पिण्यास दिलं. ख्रिश्चन धर्म स्वीकारो आंबेडकर, क्रिस्तार का कहना था, करोड़ों रुपए देंगे हम, निजाम का कहना था, लेकिन सब कुछ ठुकरा दिया मेरे भीमराज ने, क्योंकि उन्हें भगवान बुद्ध के भारत देश में रहना था. खूप लोक म्हणतात की भारत बुद्धमय करणं हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं. नाही, बाबासाहेबांचं हे स्वप्न नव्हतं. स्वप्न आळशी माणसं बघतात. बाबासाहेबांसारखे कर्तृत्ववान माणसं स्वप्न बघत नाहीत, तर ते ध्येय साध्य करतात. आणि बाबासाहेबांनी त्यांचं ध्येय साध्य केलं. सर्व भारत बौद्धमय केला. तुमच्या आमच्यासाठी ठेवलेला नाही. खूप लोक म्हणतात की बाबासाहेबांनी संविधान हे फक्त दलित समाजासाठी लिहिले, फक्त
गरीब समाजासाठी लिहिले, तर तसं नाहीये. बाबासाहेबांनी संविधानामध्ये लिहिले आम्ही भारताचे लोक असं लिहिलेलं आहे. आणि असं नाही लिहिलं की आम्ही बौद्ध लोक, आम्ही हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई हे नसून आम्ही प्रथम भारतीय आहोत आणि शेवटीही भारतीयच आहोत. या देशातील सर्वात काळा दिवस